गडचिरोली पोलीस दलानं नक्षलवाद्यांविरुद्ध मोठी कारवाई करत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर असलेल्या भामरागड दलमच्या नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि नक्षली साहित्य जप्त केले। उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या अंतर्गत नव्यानं उभारण्यात आलेल्या पोस्टे कवंडे जवळील महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर भामरागड दलमचं काही सशस्त्र नक्षली घातपात घडवण्याच्या उद्देशानं एकत्र जमून तळ ठोकून असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारावर गडचिरोली पोलिसांनी माओवाद विरोधी अभियानाची योजना आखली। रविवारी सायंकाळी अपर पोलीस अधीक्षक प्रशासन एम रमेश यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथकातील सुमारे 200 जवान या जंगल परिसरामध्ये माओवाद विरोधी अभियान राबवण्यासाठी रवाना झाले। मौजा कवंडेजवळ असलेल्या महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळ पोहोचल्यानंतर जवानांनी शोध मोहीम सुरू केली। सोमवारी सकाळी पोलीस पथक सुरक्षिततेची काळजी घेत पुढे जात असताना नक्षल्यांना पोलिसांच्या येण्याची चाहूल लागली। त्यामुळे नक्षल्यांनी जवानांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला। जवानांनीही मोठ्या धैर्यानं प्रत्युत्तरादाखल आणि आत्मरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेनं गोळीबार केला। विशेष म्हणजे सुमारे 2 तासांच्या कालावधीमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी नक्षल्यांनी पोलिसांवर गोळीबार केला। पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला। या परिसरामध्ये जवानांनी शोध मोहीम चालवलेली असता घटनास्थळावरून एक इन्सान स्वयंचलित रायफल, एक सिंगल शॉट रायफल, एक मॅगझिन, एक डिटोनेटर, एक रेडिओ, 3 पिठू, 2 वॉकी-टॉकी चार्जर आणि मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले। या माओवाद विरोधी अभियानादरम्यान विशेष अभियान पथकातील जवानांनी नक्षल्यांचा तळ पूर्णपणे नष्ट करत त्यांना पुन्हा एकदा मोठी पिछाट करण्यास भाग पाडले। गडचिरोली पोलिसांनी या जंगल परिसरामध्ये माओवाद विरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिलेत। नक्षलवादाविरुद्धची ही लढाई यापुढे अविरतपणे सुरू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे। प्रतिनिधी भास्कर फरकडे, NTV न्यूज मराठी, गडचिरोली।